तर चला मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. दुसरा दिवस उठलो आहे आज. इकडे बघा फ्रेश वगैरे झालो आहे. सर्व टी शर्ट वगैरे घातलं आहे, नवीन टी शर्ट आहे. इकडे पोरं आहेत आपली. बघा आणि उठलो आहे सकाळ सकाळ, आंघोळ वगैरे केली, एकदम फ्रेश झालं. रूम घेतली होती काल इकडे. तर आता आपल्याला आजपासून बाहेर झोपायचं असं म्हणजे मंडपामध्ये वगैरे. तर आज रूम घेतली होती इकडे वज्रेश्वरी रोडला. आता जातो आहे आपण, तुम्हाला दाखवतो. तर इकडे बघतो काही लोक इथे आंघोळ करतात. हा इथे गरम पाण्याचं कुंड आहे आणि इकडे समोर दिसत आहे तुम्हाला. जर तुम्ही व्हिडिओ बघितले असेल आपल्या चॅनलवर जाऊन तर समजेल तुम्हाला. हे प्रति शिर्डी आहे, साईबाबाचं मंदिर आहे प्रति शिर्डी. जसं शिर्डीला साईबाबांची मूर्ती आहे तशी इथेच आहे. ही नदी बघा, इकडचा व्ह्यू बघा असला भारी वाटतं आहे. इकडे बघतोय आपण, आता आपली पालखी निघाली आहे. दुसरा दिवस आहे आपला. बघा इकडे सर्व पोरं वगैरे निघालेत. जाऊया आता, दाखवतो पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला. चला. तर इकडे बघा चालतोय आम्ही जरा. आता येऊन पोचतो अंबाडी फाट्यावरती. इकडे बघा आम्ही तिघेजण पुढे आलोत आणि आपली गँग आहे पार्टी. नंतर आपल्याला भेटेल. आता पुढे गेल्यानंतर आपण नाश्ता वगैरे करू, परत निघू आणि दुपारचं जेवण करू, नंतर परत चालू. आता आपला जो सकाळचा जो होल्ड आहे तो आय थिंक 15 किलोमीटर चालायचा आहे आपल्याला दुपारी जेवणापर्यंत. आणि 15 का 17 आहे काहीतरी. आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर संध्याकाळचा सुद्धा थोडं त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर चला जाऊया उमामेश्वरपर्यंत बरोबर, कारण का खूप मजा येणार आहे. आणि चालायची मजा आहे ते एक वेगळ्याच लेवलची आहे, कारण का पहिल्यांदा चालतो एवढं. तर इकडे बघतोय आपण आता अर्ध्या रस्त्यामध्ये आल्यानंतर आपला सकाळ जो नाश्ता आहे तो आता नाश्ता आपण करण्यासाठी थांबणार आहोत. नाश्त्याचा होल्ड आलेला आहे आपला इथे. तर दाखवतो तुम्हाला आता इथे सर्व साई सेवक आपले जे मंडळ आहे ती सर्व इथे जमले आहे. दाखवतो चला. बघा नाश्त्याला आपल्याला मस्त की कांदे पोहे आहेत, चहा खायला आम्ही तिघेच जण पुढे नाही. आपली जी बाकीची मंडळी आहे ती सर्व बाहेर आले. इकडे बघा बाकी सुद्धा आहे, तिकडे बघा सर्व नाश्त्याला बसले. हे बघा मस्तपैकी नेचरमध्ये, मस्तपैकी वातावरणामध्ये हिरव्यागार अशा इकडे नाश्ता चालू आहे. इकडे भेटते, आम्ही घेऊन आलो आता इकडे आणि नाश्ता करूया आणि जाऊया आपण पुढे. इकडे बघा ही सर्व आपली मंडळी आता आलेत पाठीकडून. ही सर्व पाठी राहिलेली इकडे नाश्ता करत आहेत. यार चष्मा कुठून आणलाय? इकडे बघा ही सर्व आपली मंडळी ती सर्व पाठी होती, हे आले आता. चला जाऊया आपण आता, निघू इथून. तर मित्रांनो मस्तपैकी आलो होतो इथे आणि आल्यानंतर जवळजवळ 1 तास झोपलो. आणि आता काही पोरं येत आहेत पाठीमागून, तुम्हाला दाखवतो. इथे सर्व बॅग वगैरे काढलेत. अर्धी झोपल्यात, पण अर्धी आंघोळ वगैरे करतात, अर्धी फ्रेश व्हायला गेलेत. आता जेवण लागतं आहे आपल्याला, जेवायला वाटतं आहे आता. तर आपण जेवू वगैरे इथे आणि नंतर मग जाऊ संध्याकाळी परत. दाखवतो तुम्हाला इथे. चला. तर आपण मस्त की जेवलो वगैरे. जेवल्यानंतर थोडा आराम करतो आहे मस्तपैकी. मगाशी फ्रेश वगैरे झालो, थोडं झोपलो फ्रेश होऊन. त्यानंतर मग जेवायला उठलो, जेवलो आणि आता परत इथे येऊन झोपलो जरा. असंच पडलो आहे निवांत असंच. पाय वगैरे थोडी धरतात पण उठल्यानंतर परत ओके होतात. एक पहिलाच एक्सपिरियन्स आहे आपला. आम्ही दोघेजण झोपलो इकडे, बाकीचे आता जेवायला गेलेत, ते जेवून येतील. हवासुद्धा भारी लागते इकडे. इकडे झाड वगैरे मस्त, झाडाच्या सावलीमध्ये झोपलो आहे. चला नंतर दाखवतो आपली पालखी निघाल्यानंतर परत एकदा आपली पालखी तिकडून कुठे जाणार आहे ते. तर इकडे बघतोय आपण दुपार झाली, आता पालखी वगैरे निघते. आता सर्व पोरं तिकडे झोपलेली अर्धी. जेवण वगैरे आपल्याला इकडेच होते आणि सर्व बॅग वगैरे काढलेले आहेत. अर्धी झोपल्यात, अर्धी निघाली आता. चला जाऊया, पालखीचं दाखवतो तुम्हाला आता. इकडे बघतोय आपण दाभाडला आल्यानंतर आपली पालखी घरामध्ये बसली होती. ही सर्व मंडळी आता निघाली. आता 4:30 वाजले जवळजवळ आणि आता सर्वजण निघतात आता पालखी घेऊन आपली. दुपारचं जेवण आपल्याला दाभाडला होतं. तर चला जाऊया आपण आता इथून, निघूया आता. सर्व साई मंडळी आता येतील सर्व. चला व्हिडिओमध्ये भेटू डायरेक्ट. इकडे बघतोय आता आपली पालखी निघणार आहे आता इथून थोड्या वेळात.
तर नारळ वगैरे काढलेलं त्या पालखीवरून आता नारळ जाऊन रस्त्यावर फोडायचं आहे. ती एक पद्धत आहे पालखी बाहेर काढताना. पालखी बाहेर काढताना एक पद्धत आहे. थांबा बघूया, दाखवू तुम्हाला का. हा नारळ फोडला जाईल पहिला आणि नारळ फोडल्यानंतर मग आपली पालखी इथून निघेल. दाखवू तुम्हाला त्याला. तर इकडे बघतोय आपण आता नारळ फोडला जाईल आता इकडे. इकडे बघा आपली पालखी सुद्धा बाहेर आली आता. तर इकडे बघतोय आपण आपली पालखी आता निघाली इकडून दाभाडमधून. तर इथे आपलं जेवण वगैरे होतं दुपारचं. तर आता निघाले पालखी. संध्याकाळचे वाजले 4:30 वाजून गेलेत. तर बघूया आता रात्री स्टे कुठं आहे ते. तर इकडे बघा आपली सर्व पब्लिक निघाली आता. आता आम्ही निघालो जेवण घेऊन आराम करून फुल स्पीड मध्ये. एक नंबर स्पीड मध्ये. हा आमचा कंटी आणि आमची शुभंगी सगळ्यांना बनवून देतो. लय मजा लय मजा. तर इकडे बघतोय आपण आता अर्ध्या रस्त्यात पालखी आल्या इथे, म्हणजे पंढरीचा पाडा इकडे आल्या पालखी. इकडे बघा हे बघा सर्व चालले पालखी चालले आपली आता इकडे. आपण आता आरतीसाठी थांबणार आहे इथे आपल्या आबांची पालखी. इकडे संध्याकाळच्या आरतीसाठी आपली पालखी बसलेली आहे. तर इकडे बघतोय आता आपण आरती चालू झाली आहे संध्याकाळची. बाबांची आरती सुरू चालू झाली आता. फळांची जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव. तर इकडे बघतोय आपण आरती वगैरे झाली आणि आता इथे चाय वगैरे पित आहेत पोरं. इकडे बघा दादा वगैरे आनंद दादा ते सर्व पोरं आता चहा वगैरे पित आहेत. आता चहा पिऊन झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण निघू इथून. तर इकडे बघतोय आपण आता आपण मेन हायवेला आलो. आपली पालखी मेन हायवेला आले. इकडे बघतो तर इकडे बघतोय आपण नाशिक हायवेला आलो. नाशिक हायवेला आल्यानंतर आपला स्टे इकडे आज कोणतं गाव आहे का माहिती नाही. इथे आतमध्ये आपली पालखी बसली आहे. तर बघतोय आपण इकडे आपली पालखी बसलेली आहे आता. आणि इकडे जेवणाची व्यवस्था आता आपली इकडेच आहे. इकडे बघा आपण राहते जेवण वगैरे. आणि तर जेवण वगैरे झालं आहे माझं.
इकडे जेवायला बसलं काय पब्लिक, अजून झोपायला पण इकडेच आहे. तर चला मी सुद्धा जातो आता झोपायला इकडे बाहेर, बघूया